ज्या पक्षात गांधी आहेत त्या पक्षाने त्यांच्या कर्तृत्वाची कदरच केली नाही, असे स्पष्ट मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलं. डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने गिरीश गांधींना प्रतिष्ठेची डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. त्याबद्दल पुणे शहरातील त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्यासाठी कौतुक सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास डॉक्टर कुमार सप्तर्षी, आमदार गिरीश बापट, डॉक्टर सतीश देसाई, युवराज शहा, सरहदचे संजय नहार, दिलीप घोसल आणि सुरेश कोते उपस्थित होते. पदे मिळोत वा ना मिळोत, गेली कित्येक वर्षे आमचा हा विदर्भातील मित्र एखाद्या व्रतस्थ कर्मयोग्याप्रमाणे सतत कार्यमग्न असतो. अनेक संस्थांचा तो आधारवड आहे. तेजोपुंज व्यक्तिमत्व आणि स्फटिकासारखे निर्मळ काम, व्यासंगी, अभ्यासू आणि चळवळीच्या मुशीत तयार झालेले गिरीश गांधी हे विदर्भातील अनोखे रसायन आहेत, अशा शब्दात पवार यांनी नागपूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांचा गौरव केला. पवार पुढे म्हणाले, नितीन गडकरी हे गांधींचे विद्यार्थी इतकेच काय, गडकरींना पहिले भाषण करायला गांधींनीच भाग पाडले. विशेष म्हणजे ते भाषण पंडित नेहरूंबद्दल होते. ज्या पक्षात आज गांधी आहे त्या पक्षाने खरं तर त्यांच्या कर्तृत्वाची कदर केली नाही, असे माझे स्पष्ट मत आहे, असे सांगून पवार म्हणाले, आज राजकारण गुन्हेगारांच्या हातात गेल्यामुळे गांधी तेथे फिट बसू शकत नाहीत, पण राजकारण वगळून सुद्धा त्यांनी जो कार्याचा डोंगर उभा केला आहे त्याला तोड नाही. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात निशस्त्रपणे मुक्त एखादा गांधीच फिरू शकतो अशी मल्लीथानीही त्यांनी केली. पुणेकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो असून असे प्रसंगच माझ्या जीवनाची ऊर्जा आहे, असे सांगून हा सत्कार आपण आयुष्यावर विसरू शकणार नाही, अशा शब्दात गांधी यांना आपल्या भावनांना वाट करून दिली. यावेळी नागपूरच्या शुभदा फडणवीस यांनी आपल्या खुमासदार निवेदन शैलीमध्ये गिरीश गांधी यांचा जीवनपट उलगडला. गांधींनी ज्या सेवाभावाने आपले जीवन समाजासाठी समर्पित केले हे ऐकून समस्त पुणेकर अचंबित झाले. तिथे काही कॉम्प्रोमाइज नसते आमचं त्याच्या पलीकडे, किंवा इतर पक्षांचे नेते ज्याचा उल्लेख अक्षर मुद्रणचा उल्हासने केला, त्या काळामध्ये भाई बर्धन तिथे येऊन बसायचे, जामुनराव धोटे येऊन बसायचे, रिखाबचंद शर्मा जे काँग्रेसचे नेते होते ते येऊन बसायचे. त्यावेळी माझं वय किती असेल, त्यावेळी मी विदर्भ लोकनायक नावाचा साप्ताहिक काढत. मला असंच वाटतंय की हे आपण काहीतरी जेव्हा आपल्याजवळ काही शिल्लक राहत नाही तेव्हा मग पक्षाच्या यांनी दुसऱ्यांना आपण खुणावत असतो, आणि तसं होणार नाही. काही प्रश्न या देशाचे असे आहेत, इलिटरसी दूर करण्याचा प्रश्न असेल, लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचा प्रश्न असेल, पर्यावरणाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे प्रश्न असू शकत नाही, ते एका देशाचेही असू शकत नाही. जागतिक प्रश्न आहे. पक्षाच्या पलीकडे आणि देशाच्या सीमेच्या पलीकडे जाऊन या सर्व प्रश्नांकडे पाहण्याची गरज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. एका विशिष्ट काळासाठी जरी आपण एका राजकीय पक्षाचे असलो तरी बाकी आपण समाजाचे आहोत, देशाचे आहोत, राज्याचे आहोत. आज कसं झालेलं राज्याच्या बकालपणाचा आपण विचार करणार आहोत. ज्या राज्याचा गौरव साऱ्या देशामध्ये होत होता त्या राज्याची अवस्था काय आहे. आपल्या इथे एकही मायावती नाही, एकही ममता बॅनर्जी नाही की जी स्वबळावर महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकून दाखवे. मग इंदिराजीकडे किंवा सोनियाजींकडे जर पाहायचं असेल तर मग त्यांच्या लहरी आणि त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला स्वीकारावी लागेल. खाजगीमध्ये तुमची भूमिका बदलते आणि जाहीर सभांमध्ये तुम्ही वेगळं बोलता, याला काही अर्थ नाही. आणि विकासाचा प्रश्न जर पाहिला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण महाराष्ट्रामध्ये नाही सोडू शकलो तर कशाचा आपण काही मूठभर लोकांची आणि काही विशिष्ट क्षेत्रांची प्रगती झाल्याप्रमाणे झाली आहे महाराष्ट्रात. पण ओव्हरऑल जो विकास होता त्या विकासाच्या बाबतीत आपण कुठे आहोत, नेतृत्वाच्या बाबतीत आपण कुठे आहोत, या सर्व गोष्टींचा आपल्याला. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही विचार करणार नसाल, कारण सारा महाराष्ट्र तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो.